अगं बाई, अजून झोपले ते? ताई, आत्याचं बी का नाही काहीतरीच असते. काय झालं? तूच म्हणली होतीस ना तुला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून. हे बघ, मालकच आहे तिथं. मला वाटलं बाई ते तोंडावरून पांघरून घेऊन केव्हा झोपत नाहीत तर हे बघ, तोंडावरून पांघरून घेतलं की. आता आत्या रोज रोज माणूस तसंच झोपतोय वे. चला बरं झालं ते इथे झोपलेत ते. पण दुर्गे, हा ते यापुढे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव यांच्यावर. झोपू देत त्यासने. वय. चला आई, तू पण चल ग. मॅडम कशाला भेटायला बोलवतील तुला? नातेवाईक का तुम्ही भेटू नाही शकत? नाही भेटू शकत. इरा, मला हे परत परत सांगायला लावू नकोस. निघ आता इथून. मला जेव्हा जायचं असेल तेव्हाच मी जाईन. तू नको सांगूस मला. या शहाणपणा करू नकोस. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? निघ, चल. अरे वा, बहिणी काय पकडापकडी खेळतात का काय? हा काय सुन बाई? काय सुन बाई, पाहुण्यांशी वागायची ही रीत आहे वय? आपल्या घरच्या रीतीभाती गुंडाळून ठेवल्या का काय तुम्ही? मॅडम, मी तिला सांगितलं होतं येऊ नकोस, तरी आली ती इथे. हा, पण आता आल्यात नव्हत्या, मग त्यांना काही चहा पाणी द्याल का नाही? नाही मॅडम, जाईल ती. तुम्ही आता तुमच्या खोलीत जा. पण मॅडम, आपलं एकदा ठरलंय ना व, जा म्हणलं की जायचं, पण बिन करायचं नाही. आघाडी या आमच्या सोबत, आमच्या खोलीत. आई शपथ. ओ मास्तर, हाय कुठं तुम्ही दिवसभर? काय विचारले? पाणी नंतर प्या. हाय कुठे दिवसभर? हे काय, तुमच्या समोरच उभी आहे. आता खरं बोला बरं, काय खरं बोला. तुम्हाला पचेल? पचवायचं लागतंय, तुम्ही बोला. हे बघा अधिपती, तुमच्या बाबांची जर तब्येत सुधारली तर भुवनेश्वरी मॅडमना आवडणारच आहे, मला माहिती आहे, खात्री आहे माझी. आणि जर तसं झालं तर आमच्या नात्यातला ताण पण कमी होईल आणि मग कदाचित मला शाळेत सुद्धा जाता येईल. सगळंच छान होईल. ऐका, असं बोलू नका. काय केलंय तुम्ही ते मला खरं खरं सांगा. आज काय केलंय? खोट्या बातम्या केव्हापासून द्यायला लागलीस तू? खोट्या बातम्या? हो, मोठे मालक त्यांच्या खोलीत झोपलेत. काय? कसं शक्य आहे मॅडम? ते बाहेर गेले होते.
होते. ए काय बी तोंडाला येईल ते बोलू नकास. एवढ्या वर्षात कधी माणूस बाहेर गेला नाही, आता कसे बाहेर जातील? मॅडम मी खरं सांगते, ते बाहेर गेले होते. आईची शपथ घेऊन सांगते, निखिलची शपथ घेते मॅडम. मॅडम प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आज झाली तुझी नाटकं. लई ऐकून घेतलं आम्ही. यापुढे आमची अशी मस्करी करायची नाही. नाही नाही मॅडम, मी मस्करी नाही करत आहे. मी खरंच. हा कळलं आम्हाला. पण काय म्हणली होतीस ग तू? हा ही बातमी जर खरी निघाली तर आम्ही तुला पैसे द्यायचे. हो ते मी. ही बातमी खोटी निघाली आहे, पण तरी बी आम्ही तुला पैसे देणार. दुर्गे रोकड आण. किती? आण 4-5 बनलं. ताई एवढं आणते. मॅडम मी खरं सांगते, मी खोटं बोलत नव्हते. ताई घे. अगं घे. मॅडम मी पैशांसाठी नाही करत आहे मॅडम. मी खरंच सांगते, ते ताईने. माहित आहे आम्हाला. आम्हाला समद माहित आहे. तुझी बहीण जेवढी जमिनीवर आहे तेवढीच जमिनीच्या खाली पण आहे. मॅडम मी तुम्हाला तेच सांगत होते. काय बोलू नकोस आता. उचल ते पैसे. उचल. आलेली लक्ष्मी अशी नाकारायची नाही. मॅडम घे. मॅडम तुम्ही मला एवढे पैसे का देताय आता? तुझ्या बहिणीला परत नेण्याचे पैसे देतोय आम्ही. काय पण कर, पण पुढल्या 6 महिन्यात सुनबाई परत त्यांच्या माहेराला गेल्या पाहिजेत. कायमच्या. डील. डील. ओ मास्तरीबाई तुम्ही ना अशा गप राहू नका. सांगा मला, आता कळायचं बंद झाले. काय झाले काय नेमकं सांगा. हे बघा अधिपती, मी तुम्हाला सगळं सांगणारच होते. कवा सांगणार होता तुम्ही? मी विचारल्यावर सांगणार होता. कुणीकडे बिजी होता तुम्ही? मला खरं खरं सांगा, काय घोळ घालून ठेवलाय? तुमचा फोन बी लागत नव्हता, म्हणजे फोन उचलतच नव्हतं तुम्ही. ओंकी आणि पवाय पण फोन उचलत नव्हते. मला तर काय कळतच नव्हतं. त्या दोघांसंग तर मी बोलणार आहे नंतर. ते माझ्या बरोबर होते. ओंकी आणि पवाय तुमच्या संग होते? हो. आणि काही नाही. काय नाही. कसं तुम्ही तिघांनी मिळून काय तर घोळ घातलाय म्हणजे? अहो घोळ काय म्हणताय तुम्ही? नाहीतर काय मग? कुणाला मदत करणं हे म्हणजे घोळ घालणं नाहीये. मग आई शपथ, मला वाटलंच होतं हे असंच असणार. मास्तरीबाई मी तुम्हाला काय काय करू? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं असं काय करत जाऊ नका म्हणून. तुम्हाला काय कुठल्या भाषेत सांगू? कन्नडमध्ये सांगू काय? माड ब्याडा हंग माड ब्याडा. काय बोलताय? हसण्यासारखं काय? काय म्हणालात परत म्हणा. हसण्यासारखं काय याच्यात? तेच म्हणलोय मी. ओ ते नाही हो, ते मॅड मॅड. हा ते माड ब्याडा हंग माड ब्याडा म्हणलो. किती मस्त. कोणी शिकवलं तुम्हाला हे? कन्नड आहे. आमच्याकडे कर्नाटकचा मॅनेजर होता फॅक्टरीत आधी, बिराजदार म्हणून. त्याने शिकवलं. हुशार होतं ते. काय तुम्ही मुद्द्याच बोला. अधिपती तुमच्यामध्ये किती ओढ आहे ना शिकण्याची. खरंच. ओ वाव मस्त. तो मुद्दा आहे का आता? ओढ किती आणि काय? माझ्या डोसक्यात आता ब्लास्ट होईल असलं तर आपले माझ्या डोसक्याची शीर उठल्या माझ्या. तुम्हीच सांगा, तुम्ही काय घोळ घालून ठेवला मला पटदी सांगा हो मास्तरीनबाई. अधिपती तुम्ही पुन्हा पुन्हा घोळ घोळ असं म्हणू नका. मी माझं कर्तव्य केलं. काय कर्तव्य केले तेच सांगा म्हणाले मी. पडदेशी सांगा बरं. मी तुमच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ताई अगं तू का नाही त्या हिरीला लईच पैसे दिलेस बघ. मोठ्या कामासाठी मोठे पैसे.
पण तुला वाटतंय का ती इरी सुनबाईला घरातून बाहेर काढल म्हणून? ती तिचं काम चोख करते. आपल्या सूनबाईंसारखी नाही ती. डोसकं आहे तिला. व्यापार आणि व्यवहार दोन्ही जमतंय तिला. अक्कलाच्या जोरावर सगळी कामं करते. पण ताई, ऐन येळेला तिनं पलटी मारली आणि तिनं कामच केलं नाही तर तिच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे आम्हाला चांगलंच माहित आहे. म्हणजे हिराबाईंचा होणारा नवरा निखिल आपला फॅक्टरीत काम करतोय आणि ती त्याच्यावर जीव ओळून टाकते. जर का हिराबाईंनी सुनबाईंना 6 महिन्याच्या आत घराबाहेर काढलं नाही तर आम्ही निखिल आणि त्याच्या घरादाराला रस्त्यावर आणू. मग बघू त्या आमचं काम कसं करत नाहीत त्या. आणि आम्ही काही तिच्यावर पूर्णपणे अवलंबून नाही. तुला तर माहित आहे आमचा दुसरा प्लॅन नेहमीच तयार असतोय. कारण एक गोष्ट ध्यानात ठेव दुर्गी, आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा. चंची? हा बोल चंचे. अगं वय किती वरडशील? अगं थांब. सारखी सारखी मागं लागू नकस चंचे. आणि हे बघ, आता या घरात तू माझी पोरगी म्हणून नाही तर या घरची सून म्हणून मी तुला या घरात घुसवणार आहे. कारण सूनबाईला या घराबाहेर काढण्याचा तगडा प्लॅन ताईनं बनविलाय. रोज व्यायाम, घरातल्या घरात काही ॲक्टिव्हिटीज करू द्या त्यांना. सारखं बेडवर पडून राहिलं तर मसल आणि बोन वीक होतात. कळते का तुम्हाला तुम्ही काय बोलायलाय? तुम्ही काय बोलते कळते का तुम्हाला? तुम्ही हे खरंच केलं? तुम्ही त्यासनी खरंच घराच्या बाहेर घेऊन गेला? अधिपती, आई साहेबांच्या नाकाखालून तुम्ही कसं काय त्यासनी घराच्या बाहेर? अहो गेल्या 24 वर्षात ह्या घरात आहे असं काही झालं नव्हतं. तुम्ही हे कसं काय केलं? असलं डेंजर तोंडाचं डेअरिंग तुम्ही का केलं हो मास्तर भाई? अहो हसण्यासारखा इशय नाही हो, महत्वाचा इशय आहे. आणि आई साहेबांनी खरंच माहित नाही? नसेलच माहित म्हणा. त्यासनी माहित असतं तर आपण दोघे इथं असे उभे असतो काय जाग्यावर? नाही नाही, त्यासनी बाहेर घेऊन जायची गरज काय होती मला सांगा? अहो त्यांना कवा सवय नाही आहे असं बाहेर घेऊन जायची. बाहेर आई शपथ त्यांना काय झालं असतं, केवढ्याला पडलं असतं. आई साहेबांनी खरंच कळलं नाही ना? अधिपती, तुम्ही ना उगाच हायपर होऊ नका. शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. काहीही झालेलं नाहीये, कुणाला काहीही कळलेलं नाहीये. मी चारुहास सरांना सुखरूप हॉस्पिटलमध्ये घेऊन पण गेले आणि त्यांना परत घेऊन पण आले. खरंच कुणाला काही कळलं नाही. आई साहेबांनी काय कळलं नाही? नाही कळलं. असं कसं शक्य आहे? अधिपती, शक्य आहे. योग्य वेळ आली की सगळं जुळून येतं. म्हणजे एकतर ते डॉक्टर आजच अवेलेबल होते, त्यामुळे काही करून चारुहास सरांना हॉस्पिटलमध्ये नेणं भाग होतं. अहो पण आई साहेब घरात असताना कसं काय 4 वाजता सूर्यवंशीला घराबाहेर काढलं? त्या घरात नव्हत्या. कुणीकडे गेलत्या? अहो नेमक्या भुवनेश्वरी मॅडम पण मंदिरात गेल्या होत्या दुपारी आणि आमची अपॉइंटमेंट पण दुपारीच होती. त्यामुळे सगळं छान जुळून आलं. तुम्हाला मी खरं सांगू का अधिपती, देवाच्या मनात असेल ना त्या सगळ्या गोष्टी बरोबर जुळून येतात. आणि मला असं वाटतं की देवाची पण इच्छा आहे तुमच्या बाबांनी बरं व्हावं अशी. 1 मिनिट थांबा. त्या ओंक्यानं आणि पव्याने ह्याच्यात काय केलं? ओंकार दादा चारुहास सर म्हणून खोलीत झोपले होते आणि पव्या दादा आमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये आले होते. खरंच खूप चांगले आहेत तो दोघंही.
काय ढेकाळाची चांगले आहेत, आडग्यात टाळकीचे आहेत निवळी दोघं पोरं, हुबलात टाळकीची. त्यासनी कळते का त्यांनी काय केलंय ते? आई साहेबांनी जरी कळलं असतं ना, गेली असती दोघं पण 12च्या भावात. मग त्यासनी कुणी वाचवलं असतं? त्यासनी बी आणि तुम्हासनी बी. हे बघा अधिपती, मी तुम्हाला सांगू माझे बाबा काय म्हणतात? हं. ज्याचा हेतू चांगला असतो त्याच्या पाठीशी देव असतो. त्याला कुणी वाचवण्याची गरज नसते, देव सगळं बरोबर करतो. मला एक सांगा, हे तुम्ही आता केलं, हे जर कळलं असतं काय झालं असतं तुम्ही विचार करा फक्त. जाऊ दे ना अधिपती, आपण काय झालं असतं ह्यापेक्षा आता काय केलं पाहिजे ह्याकडे लक्ष देऊया. काय केलं पाहिजे म्हणजे? अजून काय करायचं बाकी आहे? हो, पाया पडतो तुमच्या. असलं काय करू नका मास्तरीन बाई. अधिपती काय अधिपती? काय जेवढं झालं तेवढं करून काय मन भरलं नाही काय तुमचं? अजून काय करणार आहे तुम्ही? आता चारुहास सरांना रोज खोलीतून बाहेर काढलं पाहिजे. काय करते तुम्ही? पडला बिडला म्हणजे? नाही, असं नका करू शिरी. असं नका करू. इकडे या. इकडे. अहो, काय करताय तुम्ही? हे पडदे कोणी उघडले? हा, पडदे कोणी काढले? काय विचार आहे तुमचा? थंड वारा सोसणार नाही तुम्हाला, आजारी पडशीला. हे काय अवदस सुचल्या तुम्हाला? प्लीज बंद करून टाका. सिक्युरिटी, दुर्गे, बसवा त्यांना तिकडं. बसवा त्यांना तिकडं. अगं ताई, काय झालं? अचानक हे असं का करायला? खिडकी कोणी उघडली? यांचा जीव द्यायचा विचार होता का काय? दुर्गे, ताई, अगं काय झालं तुझ्या हाताला? परत हल्ला केला का काय तुझ्यावर? हल्ल्या बिल्ल्याचं सोड. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. या खिडक्या पूर्ण बंद करून टाकायच्या. वय ताई. टाळं लाव त्यांना आणि किल्ल्या आमच्याकडे दे. आमच्या कमरेला असतील त्या. वय ताई. बाहेरचा उजेड आत यायला नग आणि आतल्या माणसांना बाहेरचं काही दिसायला नग. पत्रे लावा, नाहीतर लाकूड ठोका. कुठं उडरायला गेलतीस का? लवकर त्यासनी इंजेक्शन दे. दे लवकर. काय तुम्ही त्यासनी रोज खोलीतनं बाहेर काढणार? हे बघा अधिपती, त्यांना बाहेर हे काढावंच लागणार. का? हो, थोडासा व्यायाम होणं गरजेचं आहे. अगदी घरातल्या घरात चालणं जरी झालं ना तरी पुष्कळ आहे. अहो, हे व्यायाम फयाम काय काढू नका मधीच. आता लक्षात घ्या, आज तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून हे तुम्ही करू शकला. हे रोज रोज नाही करू शकणार हो तुम्ही. अलग लक्षात तुमच्या. आणि एकतर त्यासनी बाहेरची हवा बिवा काही सोसत नसते. तसं खोलीतनं बाहेर काढायला म्हणून सांगितलं डॉक्टर. अधिपती, असं काहीही होत नाही. काही होत नाही म्हणजे तुम्ही करायला जायला एक. तुमच्या मनात भले चांगलं आहे की, पण होऊन बसेल भलतंच. आणि आमच्या आई साहेबांनी जर तिसरा डोळा उघडला का नाही मास्तरीनबाई, अगा बुक्कना करतील, सगळं भस्मसात करून टाकतील. तुम्हाला काय सोपं वाटतंय एवढं सगळं? सोपं नाहीये, पण अशक्य सुद्धा नाहीये. आणि आता मी हे सुरू केलं असं मी अर्ध्यावर नाही सोडू शकत. हे बघा, डॉक्टरांनी चेकअप केलेलं आहे. आता रिपोर्ट्स पण येतील. रिपोर्ट्स आले की आपल्याला कळेल त्यांना नेमकं काय झालंय. त्यांचे ब्लड सॅम्पल्स पण घेतलेत. आपण रिपोर्ट्स याची वाट बघूया. आणि मला तर खात्री आहे अधिपती, आता ना तुमचे बाबा लवकरात लवकर बरे होणार आहेत. मला अगदी खात्री आहे. मास्तरीनबाई, अहो तुम्ही काय थांबायचं नाव घेत नाही हो. राजधानी एक्सप्रेस सुटल्यावर सुटला हो तुम्ही. हा, आता काय म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने उपचार करणार त्यांच्यावर? मी नाही हो, डॉक्टर करणार. त्यांचे रिपोर्ट्स आले की सगळं ठरेल.
आणि काही गंभीर आजार निघाला तर उपचार तर करावेच लागतील ना. हे सगळं तुम्हाला करता येईल असं वाटतंय? हे अशक्य आहे मास्तरीनबाई, हे अशक्य हो आहे. पण अधिपती काहीही झालं तरी त्यांना असं एका खोलीमध्ये बसवून ठेवणं हे त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये. थोडासा व्यायाम फिरणं हे झालंच पाहिजे. सूर्यप्रकाशामध्ये विटॅमिन डी असतं माहितीये तुम्हाला. डी म्हणजे डेंजर, डी म्हणजे इशे डेंजर, इशे हार्ड, लक्षात घ्या. आणि आता तुम्ही गप बसा, आता काही सुद्धा करू नका, नाहीतर ते डोळ्यावर येईल. ठीक आहे. हा, रिपोर्ट्स येईपर्यंत मी शांत बसेन. पण रिपोर्ट्समध्ये काय येतंय त्यावर पुढचं सगळं अवलंबून.